सीजेपीच्या प्रोटेस्टमध्ये आतंकवादी हल्ला. रामराम मंडळी, माझं नाव गणेश पाटील आणि स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. गुरप्रीत सिंग गुल्लर जो दूसरा मॉड्यूल है वो पेट्रोल बम फेंकने का और उनको बनाने का ट्रेनिंग दी गई आईएसआई के जो हैंडलर्स हैं उनके द्वारा. यांना तुम्ही आतापर्यंत सोशल मीडियावर नक्कीच बघितलं असेल. यांनी काही दिवसापूर्वी पंजाबमध्ये 8 आतंकवाद्यांना पकडलं, ज्यांचं कनेक्शन डायरेक्ट आयएसआय सोबत आहे. या आतंकवाद्यांचा प्लॅन होता की सीजेपीच्या प्रोटेस्टमध्ये जायचं आणि तिथे आतंकवादी हमला घडवून आणायचा. त्यासाठी त्यांनी सीजेपीच्या प्रोटेस्टमध्ये जाऊन रेकी सुद्धा केली की आपण काय करू शकतो. परंतु दिल्ली पोलीस आणि आपल्या आर्मीच्या जवानांची सुरक्षा बघून त्यांनी त्यांचा प्लॅन हा ड्रॉप केला. परंतु यामध्ये आता महत्त्वाचा विषय असा येतो की दिल्ली पोलीस यांनी जंतर मंतर मध्ये प्रोटेस्ट करणाऱ्या लोकांचे आधार कार्ड चेक करण्याचा ज्यावेळेस प्रयत्न केला, त्यावेळेस अभिजित दिपके याने या गोष्टीचा कडाडून विरोध केला. इसके बाद अगर कोई भी पुलिस वाला आधार कार्ड मांगता है प्रोटेस्ट साइट पर आने के लिए, प्लीज मुझे बताइए. जंतर मंतर पर आधार कार्ड की जरूरत नहीं है आने के लिए. इस देश की नागरिक है सारे. त्याचं असं म्हणणं होतं की आमचे आधार कार्ड चेक केले जात आहे, आमचा डाटा कलेक्ट केला जातोय आणि हे प्रोटेस्ट संपल्यानंतर या प्रोटेस्टमध्ये जी लोक आलेत त्यांना नंतर त्रास दिला जाईल, असं त्याचं म्हणणं होतं. परंतु कुठेतरी दिल्ली पोलीस यांना इंटेल्स मिळाला असेल की या प्रोटेस्टमध्ये काही आतंकवादी घुसण्याचा प्रयत्न करत असतील किंवा काही चुकीचे एलिमेंट्स घुसून या प्रोटेस्टमध्ये काहीतरी चुकीची घटना घडवत असतील, असा इंटेल्स नक्कीच दिल्ली पोलीस यांना मिळाला असेल. म्हणून त्यांनी आधार कार्ड चेक करण्याचा प्रयत्न केला, पण या गोष्टीला अभिजित दिपके याने कडाडून विरोध केला. आता यामध्ये एक गोष्ट समजण्यासारखी आहे की जर हा आयएसआयचा आतंकवादी हमला सक्सेसफुल झाला असता तर याच अभिजित दिपकेने आणि त्याच्या संपूर्ण टीमने आरएसएसने आतंकवादी हमला केला, गव्हर्नमेंटने विद्यार्थ्यांवर आतंकवादी हमला केला, हिंदुत्ववादी संघटनांनी आतंकवादी हमला केला, अशा बऱ्याचशा गोष्टी या लोकांनी चालवल्या असत्या आणि चुकीची न्यूज हे समाजामध्ये भारतामध्ये या लोकांनी पसरवल्या असत्या. ये पुलिस ने, ये आरएसएस के गुंडे, ये दिल्ली पुलिस ने, ये आरएसएस के गुंडे. कारण ऑलरेडी ही लोक तेच करतायत. म्हणजे ज्या वेळेस प्रोटेस्टमध्ये लाठीचार्ज दिल्ली पोलीस यांना करावा लागला, त्यावेळेस हा लाठीचार्ज दिल्ली पोलिसने नाही तर आरएसएसच्या गुंड्यांनी केलाय, असं वक्तव्य स्वतः अभिजित दिपके यांनी केलं होतं. मग तुम्ही विचार करा, जर आतंकवादी हमला झाला असता तर या लोकांनी काय काय न्यूज बनवली असते आणि काय काय प्रोपगेंडा चालवला असता. भलं असं ते गुरप्रीत सिंग यांचं की ज्यांनी या आतंकवाद्यांना पकडलं आणि त्यांचा प्लॅन हा पूर्णपणे फसून गेला. मी पहिल्या दिवसापासून म्हणतोय की दिल्लीचं जंतर मंतरचं प्रोटेस्ट हे विद्यार्थ्यांसाठी नाहीच आहे. ते पूर्णपणे अँटी बीजेपी आणि अँटी गव्हर्नमेंट प्रोटेस्ट होतं, ज्याच्यामध्ये आझादी आझादीचे नारा लागले, ज्याच्यामध्ये उमर खालिद याचा सपोर्ट करणारे लोक आले, ज्याच्यामध्ये भारत तेरे तुकडे होंगे असे वक्तव्य करणारे लोक आले, ज्याच्यामध्ये आरएसएस मुर्दाबादचे नारे लागले. हा प्रोटेस्ट विद्यार्थ्यांसाठी असूच शकत नाही, हे मी पहिल्या दिवसापासून म्हणतोय. आणि आता ह्या ज्या घटना आणि हे जे काही इन्व्हेस्टिगेशन आता एक एक करून बाहेर येत आहे, त्याच्यामधून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होत आहेत आणि पुढे जाऊन या प्रोटेस्ट बद्दलच्या बऱ्याचशा गोष्टी या विथ प्रूफ बाहेर येतील आणि आपल्या सर्वांचेच डोळे उघडतील की हे प्रोटेस्ट कशा पद्धतीने अँटी नॅशनल होतं. आयएसआयचा हा आतंकवादी हमला सक्सेसफुल झाला नाही, हे खरंच देवाचं भलं आपण मानलं पाहिजे. कारण जर हा आतंकवादी हमला सक्सेसफुल झाला असता तर जग पातळीवर भारताची खूप मोठी बदनामी झाली असती आणि हे लोकांना तेच पाहिजे होतं की आतंकवादी हमला झाला पाहिजे आणि कुठेतरी आपण गव्हर्नमेंट बद्दल बोलू आणि वर्ल्ड मीडियामध्ये भारताच्या बदनामी होईल, हाच या लोकांचा प्लॅन होता आणि संपूर्ण प्लॅन फसलेला आहे. असोत, या सर्व एकंदरीत विषयाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच नवनवीन व्हिडिओ आपण रोज या चॅनलवर घेऊन येणार आहोत. धन्यवाद. जय श्रीराम.